नाशिकच्या कुंभमेळ्याच्या कामावर केलं होतं आणि त्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की लिंक करून काही कॉन्ट्रॅक्टरांना नजरेसमोर घेऊन कामं दिले जातात, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय असे त्यामध्ये म्हटलं ते पात्र नाही. माझ्या माहितीप्रमाणे सन 2021 नंतर नाशिक भागामध्ये सगळे टेंडर मॅनेज करून दिले गेले. एक काळ होता नाशिकमध्ये टेंडर 15, 20, 19, 21% इतके बिलो जायचे. आज सगळे टेंडर 0.5 किंवा 8 पार जात आहे. हे कसं शक्य? काही निवडक कंपन्याच येतात, त्या दादागिरी करतात, पार मारा म्हणजे उचलून आणून मारण्यापर्यंत मदत जाते. छोट्या कॉन्ट्रॅक्टर्सनी लेखी कंप्लेंट दिलेली आहे. ती कंप्लेंट माझ्या हातात सुद्धा आहे. आता ह्या रस्त्याचं टेंडर आहे. या रस्त्याचं टेंडर असेल तर बाजूचा रस्ता त्याला जोडणं हे कायद्याने अमान्य आहे, शासन नियमाने अमान्य आहे. हे सगळं नाशकात चालू आहे. आणि त्यातल्या त्यात कुंभमेळा कसा हा भक्त धर्म त्याची सांगड घालून लोकांच्या भावनांना हात घालणार आहे. अरे कुंभमेळ्याचं काम चालू आहे, अरे कुंभमेळ्याचं काम चालू आहे, अरे कुंभमेळ्याच्या कामाने भक्तांच्या पैसा आणि भक्तांसाठी आलेला पैसा हे लुटण्यासाठी तुम्हाला अधिकार दिलेला नाही. ते जो कोण आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, सगळे इंजिनियर आहेत, आवटी ते म्हणजे फावडाच घेऊन बसले. प्रत्येक टेंडर मॅनेज होणार असेल तर मग टेंडर करता कशाला? इकडे रे हे घे तुला टेंडर, हे इकडे रे हे घे तुला काम, पाठवून टाका. सरकारचा पैसा आहे, तुमच्या बापाचा नाही, माझ्या बापाचा नाही, सरकारचा आहे. लुटा, दरोडा घाला त्याच्यावरती आणि आम्ही ते उघडकीस आणतो. मी एवढ्या सुरुवातीपासून बोलतोय. लक्षवेधी यायला डिसेंबर होईल, तोपर्यंत टेंडर प्रक्रिया पार करून सगळं मोकळं होऊन बाजारात निघून जातील. बँकाला आजकाल ऍडव्हान्स शिवाय शासन चालतच नाही. परंतु कुंभमेळ्याची जबाबदारी तर गिरीश महाजनांकडे. महाजनांनी याच्यात लक्ष घालावं. असं आहे की प्रत्येक ठिकाणी मी कोणावर बोट नाही ठेवणार. आवटी काय करतात हे तुमच्या लक्षात आणून दिलंय. महाजनांनी आता चौकशी करावी. एवढं सगळं सुरू असताना पालकमंत्री अद्याप भेटत नाहीये. पटना बसतोय, सामान्य माणसं प्रश्न होत नाहीये. खड्ड्याचा मुद्दा असेल पुढ्याकडे चालू आहे, पूजा अर्चा चालू आहेत. बघूया काय होतं. आज पुन्हा मुंबई तुंबलेली आहे, मुंबई बंद पडली आहे, ठिकाणी पाणी साचलंय, मुंबईकरांचे हाल होतात. मुंबई कोणाच्या हातात आहे आता? कालपर्यंत टीका करताना उद्धव ठाकरे टीकेचे धनी होते. सातत्याने एवढ्या वेळा मुंबई तुंबलेली कधीच बघितलेली नाही मुंबईकरांनी. मग आता कोणी जबाबदारी घ्यायची? घ्या ना जबाबदारी. दुसऱ्यावरती बोट ठेवणं फार सोपं, आपल्यावर आले की काय हा प्रश्न आहे. म्हणजे सगळ्या रस्त्यांची जी काय चाळण झाली आहे, म्हणजे आता भिवंडीला येताना आम्हाला ठाणा ते भिवंडी 2 तास लागतात आणि भिवंडी ते नाशिक 1.25 तास. कधी होणार आहे सगळं? आणि मुख्य म्हणजे एक लक्षात घ्या, हे मोनोरेल, मेट्रो रेल ह्याच्याने मुंबईचे रस्ते छोटे झालेत. हे कोणाच्या लक्षात येत नाही की गाड्यांची संख्या कमी नाही झाली आहे, रस्ते छोटे झाले. त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मोनोरेल येऊ दे, मेट्रो रेल येऊ, मुंबईच्या ट्रॅफिकचा पार खेळ खंडोबा पुढच्या काळामध्ये होणार. रस्ते चांगले झाले तरी मुंबईत ट्रॅफिक जाम असणार. सोल्युशन काय? सोल्युशन म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं. हा आपल्याकडे पैसा आहे म्हणून करता येत नाही, त्याला प्लॅनिंग करायला हवं. ते प्लॅनिंगच झालेलं नाही. माझ्या नावावर एखादा प्रोजेक्ट असावा हे तोपर्यंत ठीक, पण त्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग करत असताना पुढच्या 20 वर्षांनी त्याचा त्रास होणार नाही याचाही विचार करायला हवा. ब्रिटिशांनी किती विचार केला होता. आजही मुंबई विटीच्या बाहेर, मुंबई शिवाजी महाराज जे स्थानक आहे CSMT, छत्रपती शिवाजी महाराज
टर्मिनस. त्याच्या बाहेर कधी ट्रॅफिक जॅम बघितलाय? आज बांधून 150 वर्ष झाली. त्याला प्लॅनिंग म्हणतात. हो, आपलं प्लॅनिंगच नाही. आपल्याला पैसे खायचे आणि आपल्याला पैसे आता 50-60 कोटी खायचे नाहीत. आपल्याला 500, 1000 आणि काय नाही तर काय टनल काढून टाका. आता माझं म्हणणं आहे भिवंडी ते नाशिक एखादं टनल काढून टाका, म्हणजे तुमचेही सुटले, कॉन्ट्रॅक्टरचेही सुटले आणि ट्रॅफिकही सुटेल, पण तुमचे मजबूत सुटतील, म्हणजे पुढच्या 2-3 इलेक्शनचा खर्च निघून जाईल. तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांच्या संदर्भात बोलताना म्हटले की शरद पवारांनी जर एक्स बोललं तर त्याला वाय समजायचं, अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र. मला समजलं ते काय एक्स बोलतात आणि ते काय वाय समजतात. त्यांच्या आपापसातल्या समजुतीचा भाग. आज कर्जमाफीच्या मागणीवर आपण चर्चा करताय, काही अल्टिमेटम असणार आहे सरकारला? हे सरकारला अल्टिमेटम काय? ते सरकार खोटंच बोलतं, त्यांना तुम्ही काय अल्टिमेटम देणार? लाडक्या बहिणींच्या बाबतीत खोटं बोललं, 2100 देणार, 1500 देता नाकी नो येते. आम्ही संपूर्ण कर्जमाफी करणार. 7-12 कोरा 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 रा 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 कुठे रा तो राहून गेला. अजितदादांच्या पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेलं आहे की नाही संपूर्ण कर्जमाफी? कुठे संपूर्ण कर्जमाफी? एकनाथ शिंदे साहेब बोलत होते संपूर्ण कर्जमाफी. कुठे संपूर्ण कर्जमाफी? प्रश्न विचारू नका. प्रश्न विचाराल तर मग एक्स वाय संदर्भच कळू द्यायचे नाही. हैदराबाद कॅबिनेटमधून जी आर काढलेला मागे घ्यावा ही बातमी केलेली आहे. छगन भुजबळ कुठल्या ह्याच्याने बोलतात मला कळत नाही. ते ज्या मंत्रिमंडळ होतात त्याच्यातच ते पारित झाले. तुम्ही ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसतात त्याच्यात जर हे पारित होत असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल विचार करायला हवा. ह्याच्यात फक्त ओबीसी समाजाला अस्वस्थ करायचं आणि मराठा समाजाला फसवायचं एवढंच काम झालेलं आहे. हा फसवणुकीचा अप्रतिम खेळ सुरू केलेला आहे. पण ह्याच्यातनं जो महाराष्ट्र धर्म आहे, तोरणा किल्ल्याला गेलेल्या शिवरायांसोबत असलेल्या 18 पगड जाती यांनी पहिल्यांदा इथल्या महाराष्ट्र धर्माचा झेंडा रोवला. तो महाराष्ट्र धर्म उद्ध्वस्त होतोय. हे काल पवार साहेबांनी सांगितलं. इथल्या जातीपातीमध्ये भांडणं लागतायत. इथला धनगर वंजाऱ्यावर संशय घेतोय, वंजारी माळ्यावर घेतोय, माळी कोळ्यावर घेतोय, कोळी साळीवर घेतोय, मराठा यांच्यावर घेतोय, ते त्यांच्यावर घेत आहेत. ही जी संशयाची प्रक्रिया सुरू झाली आहे, या संशयामध्ये संशय कल्लोळ निर्माण होईल. हा महाराष्ट्र धर्म जो शिवाजी राजे छत्रपतींनी आणला होता तो महाराष्ट्र धर्म उद्ध्वस्त करण्याचं पाप हे सरकार करते. पाकिस्तानने भारत पाकिस्तानचा सामना झाला, त्याच्यामध्ये पाकिस्तानला 1000 कोटी रुपये मिळाले. एकीकडे भारत सरकार प्रयत्न करत की पाकिस्तानला कर्ज मिळू नये, दुसरीकडे मॅच करून एक प्रकारे त्यांना आर्थिक मदत झाली असा दावा केला जातो. तेव्हा माझा साधा आहे की आजपर्यंत भारत पाकिस्तान या 2 शब्दांवरती गेले 70 वर्ष त्यांनी राजकारण केलं. आज काय झालं अचानक? प्रश्न तेवढाच. सर हिंदी में सूर्य कुमार मराठा मुलीबद्दल आपण शब्द वापरले त्याच्याबद्दल मी काय माहिती घेतली. मुंबईमध्ये काही महत्वाचे प्रोजेक्ट जे आहेत, जे काही एसआरए डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असतील किंवा प्रायव्हेट डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असतील, ते एका संबंधित एका विकासकाकडे जातात असे आरोप जे आहेत ते सातत्याने होताना सरकारने त्याची चौकशी करावी. सर हिंदी में सर एक मिनिट. चला रोल तुम्हाला सांगितलं. आज आपण त्र्यंबकेश्वरला गेला होता.